आकर्षक फुलांनी सजलेली आणि विद्युत रोषणाईने उजळलेली राम मंदिरे, सुवासिक अष्टगंध आणि सर्वत्र दरवळणारा सुगंध, कडक उन्हाची तमा न बाळगता जय श्रीरामाचा जयघोष अशा उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने रामनवमी रविवारी साजरी करण्यात आली। खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीसमोरून रामनवमी निमित्ताने रामरथाची मिरवणूक काढली जात होती। परंतु यंदा कबरीवरून वाद पेटल्याने खुलताबाद पोलिसांनी कबरीसमोरून मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली होती। त्यामुळे रविवारी 6 एप्रिल रोजी 2.5 किलोमीटरची 7 तास चालणारी मिरवणूक यंदा केवळ 1.5 किलोमीटर काढून 5.5 तासात आटोपती घ्यावी लागली। खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे। ही कबर उखडून टाकण्याची मागणी झाली आहे। त्यामुळे महिनाभरापासून कबरी उखडून टाकण्यावरून वाद सुरू आहे। त्यामुळे वातावरण चिघळलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने कबर उखडून टाकू असा इशारा दिला होता। त्यामुळे राज्यातील वातावरण तापलंय। खुलताबाद येथील रामभक्तांकडून प्रत्येक वर्षी रामनवमी निमित्ताने मिरवणूक काढली जाते। तालुक्यातील रामभक्त मिरवणुकीसाठी दाखल होतात। भद्रा मारुती मंदिरापासून ते भक्त निवासापर्यंत म्हणजे 2.5 किलोमीटर मिरवणूक काढली जाते। औरंगजेबाच्या कबरीसमोरून मिरवणूक जाते। परंतु यंदा पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून औरंगजेबाच्या कबरीसमोरून मिरवणूक नेण्यास परवानगी नाकारली आहे। त्यामुळे मोठ्या आळीपासून ते लहान आळीपर्यंत म्हणजे 1.5 किलोमीटर मिरवणूक काढण्यात आली। रात्री 11:30 पर्यंत ही मिरवणूक सुरू होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।